आवाज ऐका याचा, हे बघा मस्त दिसतात, खायलाही खूप छान लागतात हे बघा आवाज ऐका याचा। मस्त असे नमकीन आता रेडी झालेले आहेत किंवा कुरकुरेही म्हणू शकताय, स्टोर करू शकता 1-2 महिन्यासाठी याला। नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी नमकीन किंवा कुरकुरे असे बनवणार आहोत आणि 2 महिने टिकतील असे कुरकुरे आज आपण इथं बनवणार आहोत। ते पण घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होतील याची कोशिश या व्हिडिओमध्ये केलेली आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। या कपाचा किंवा वाटीचा मेजरमेंट घ्यायचा आहे। 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/4 कप मी इथं बेसन घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 कपाचा 1/4 भाग मी असं बेसन घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर याला। आणि आता इथं कढईमध्ये तूप टाकत आहे 1 चमचा आणि तूप वितळलं की मग याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत, 1 पाव चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे याच्यामध्ये। आणि मस्त असं तडतडले की मग काळं तीळ आहे, हे नमकीन मध्ये वापरलं जातं, तर ते टाकायचं। अवेलेबल असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल। आता इथं मी कसुरी मेथी घेतलेली होती, ते टाकलेली आहे याच्यामध्ये। खसखस टाकलेला आहे 1 चमचा आणि आता काळी मिरी पावडर टाकत आहे। ऑप्शनल आहे काळी मिरी पावडर, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाहीतर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालेल। आणि एकजीव करून घ्यायचं आहे। तेलात मस्त तळलं, वास घमघमाट सुटला की वासाचा। मग आता याच्यामध्ये ज्या कपाने तांदळाचं पीठ आपण मोजून घेतलं होतं त्याच कपाने इथं 1 कप पाणी घालणार आहोत आपण। 1.5 कप तांदळाचं पीठ आणि 1/4 कप बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि 1 कप पाणी घातलेलं आहे। मेजरमेंट लक्षात ठेवा म्हणजे नक्की चुकणार नाही। आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। पाण्याला उकळी आल्याच्या नंतर एका हाताने पीठ घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने खालीवरी करायचं आहे किंवा एकजीव करायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला। तर बघू शकताय मस्त। आता तुम्ही म्हणसाल की इथं कोरडं दिसत आहे पीठ, पण वाफ काढून झाल्याच्या नंतर पीठाला पाणी दुसरं लागणारच नाही। शक्यतो तुम्हाला लागेल तर हाताला पाणी लावून घट्टसर गोळा मळून घेऊ शकताय, पण मला इथं पाणी लागलेलंच नाही। आता बघू शकताय मी इथे एक वाफ काढून घेत आहे। वाफ काढून झालेली आहे आपली। आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया, म्हणजे आपल्याला मळण्यास मदत होईल। थोडंसं मोठंच घ्या भांडं। सगळं पीठ आता इथं काढून घ्यायचं आहे। आता हाताला सोसेल इतकं गार झालं की मग हे मिश्रण घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। लागत असेल तर हाताला पाणी लावून तुम्ही गोळा मळू शकताय। तर कोरडं जर मळलं तर ह्याचे कुरकुरीत होतात कुरकुरे आपले। तर बघू शकताय मी इथं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे, मला अजिबात दुसरं पाणी लागलेलं नाही। आता बघा इथं मी चपातीचे जसे गोळे करून घेतात ना, तसे चपातीसारखे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि आता इथं पातळ असं हातानं थालीपीठ जसं थापतो आपण तसं थापून घ्यायचं, पातळसर करायचं आणि मग कैंचीनं पण कापू शकता। याला एक स्वच्छ कैंची घ्यायची आणि कैंचीनं कापून घ्यायची। पण दुसरी ट्रिक्स सांगते याच्यामध्ये तुम्हाला, जर असं जमत नसेल किंवा जाडसर येत असतील तुमचे, जाडसर आले की थोडेसे कुरकुरीत होत नाहीत, तर इथं आपण काय करायचं, चपातीचा जसा गोळा घेतला आहे ना तसाच असं चपाती लाटल्यासारखी लाटून घ्यायची पोळपाटावर आणि अशा बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे, काप करून घ्यायचं आहे। मी खाली वरती तेल नाही लावलं आणि पीठ पण न लावता लाटून घेतलेलं आहे। अजिबात चिटकत नाहीत लाटण्याला किंवा पोळपाटाला, तसंच लाटलं तरी चालेल तुम्हाला। नाही जर जमत असेल तर मग पीठ लावू शकताय। तर आता इथं मी कट करून घेत आहे बघा, असे बारीक स्लाइस मध्ये कट करून घेत आहे आणि तिरप्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। थोडेसे मोठेच ठेवलेले आहेत मी, बघू शकताय अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत। आणि आता बघा इथं अजिबात पोळपाटाला वगैरे चिटकले नाहीत, असे मस्त मोकळे होतात हे।
आता इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे अगोदरच। आता तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि जेवढे मावतील तेवढे आता नमकीन याच्यात टाकून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं एक अर्धा मिनिट झाला की मग याला झारा लावायचा आहे, अगोदर झारा लावायचा नाही। तर बघू शकताय मस्त असं खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे याला। बघू शकताय मस्त असे तळत आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला याला तळण्यासाठी लागणार आहेत। आता जास्त बबल्स कमी झाले की तेलामधले याला काढून घ्यायचं आहे। बघू शकताय पहिल्याच्या पेक्षा आता बबल्स कमी झालेले आहेत आणि आता काढून घेणार आहोत याला मस्त। परत अशीच एक चपाती लाटून घ्यायची या पिठाची आणि असे काप करून घ्यायचे छोटे छोटे याचे। बघू शकताय साईज तुम्ही कुरकुऱ्यांची किंवा नमकीनची, आणि जसं अगोदर कापून घेतलं होतं तशाच साईजमध्ये आता क्रॉस कट करून घ्यायचं आहे आपल्याला। परत असे मोकळे मोकळे करून घ्यायचे आणि आता तेलात तळून घेणार आहोत आपण। आता इथं तेल जर जास्त धूर उठेपर्यंत गरम झालं तर सुरुवातीला 1-2-4 टाकून बघायचे। तेलाचा तापमान जर कमी झाला की मग सगळे टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता इथं मी सुरुवातीला थोडेसे 4 टाकून बघितले, नंतर तेलाचा तापमान मीडियम झाल्याच्या नंतर बाकीचे सगळे टाकून घेतले। मग खुल्लं खुल्लं करून घ्यायचं याला। तेलात आपोआप खुल्ले खुल्ले होतात, थोडासा झारा फिरवला की। बघू शकताय मस्त असे तळून झालेले आहेत। आता काढून घेऊया मस्त असे नमक। बघू शकताय कुरकुरे किंवा नमकीन आता आपले रेडी झालेले आहेत। असे मुलांसाठी नक्की बनवून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा। शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, म्हणजे त्यांना पण अशी नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। मस्त लागतात, चवदार लागतात, अप्रतिम लागतात। चला परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत